बॅक टू माय चॅनल. कशा आहे सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर 12:30 वाजलेले आहेत आणि एवढं ऊन पडले ना, खूप ऊन पडलेलं आहे. आणि कपडे सकाळी म्हणजे 10-10:30 वाजता धुतलेले वाळून खणखण निघालेलं आहे. मी म्हणलं तुमच्यावर शेअर करावं की किती ऊन आहे. तर तुमच्या इकडे किती ऊन कमेंटमध्ये लिहा. तर आमच्या इथे तर भरपूर ऊन पडलेलं आहे. म्हणलं थोडंसं आता दुपारची वेळ आहे, सोहम शाळेतून आलेला आहे, तर थोडासा एक DIY व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे. खूप दिवसापासून तसंच पडलेलं, तर ते शेअर करणार आहे. सगळ्यात आधी पहिलं झाडांना पाणी टाकते. पाणी आपल्याला जसं उन्हाळ्यात लागतं तसं झाडांना पण लागतं. आणि बघू शकता तुम्ही, मी काय गोष्टींच्या बिया टाकलेल्या, तर त्याचे अंकुर यायला लागलेले आहेत. बघू शकता. आता कोणत्या बिया आहेत आणि कशाचे अंकुर आलेले ते मी लवकरच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. तर इथे थोडंच पाणी टाकते कारण छोटे छोटे झाडं आहेत इथं. घरात जाऊया. सोहम तर बसलेला आहे. हा, इतकं छान वाटलं सावलीत आल्याच्या नंतर ना. तर चला मग घरात जाऊया. तर एक हँगिंग हँगिंग क्राफ्ट DIY करणार आहे. खूप छान होतं. तर चला मग तुम्हाला दाखवते. तशा आधी मी असा पुट्टा घेतलेला आहे. आता शाळेला सुट्ट्या लवकरच लागत आहेत, तर काही गोष्टींचे असे पुठ्ठे उरतात. तर हा पुट्टा घेतलेला आहे. बघा इथं सोहम कसा बसलेला आहे. तर आता ह्याच्यासाठी मी ना हा एक घड्याळीचा असा पुट्टा होता. तर त्याच्या मधल्या बाजूला ना मी व्हाईट पेंट जो असतो तो देऊन घेतला होता. आणि त्याचबरोबर असे फ्लावर बनवून घेतलेले आहेत. आता हे फ्लावर बनवले कसे ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि पूर्ण DIY आज कंप्लीट करते. तर आता हे फ्लावर बनवूया. आधी फ्लावर बनवून घेऊया. तर फ्लावर बनवण्यासाठी ना असं जे काय म्हणतात आपण शाळेमध्ये बोट वगैरे बनवतो ना, त्या टाईपमध्ये असं हे कापून घ्यायचं आहे. आणि आता इझिली काय करायचं आहे, हे दोन जे आहेत ते असे मोडायचे आहेत. तर आता हे दोन टोक जॉईन करायचे आहेत. त्यानंतर ना हे बाकीचे दोन जे राहिलेले आहेत तेही जॉईन करायचे आहेत. आता हे जॉईन केल्याच्या नंतर ना असं दिसतं, म्हणजे तुम्हाला समजलं असेल की आधी इकडचं मग इकडचं आणि हा चौथा फोल्ड. तर चौथा फोल्ड केलेला आहे. आणि आता आपलं जे काम आहे ना ह्या टोकावरती आहे, पूर्ण टोकावरती आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे एक कॉईन. मी कॉईन काढते. तर अशी छोटी कॉईन घेतलेली आहे मी. तर ही कॉईन जी आहे ना ती बरोबर ह्या टोकावरती अशी ठेवायची आहे. आणि बघू शकता हे जे टोक आहे ना, या टोकावरती मी कॉईन अशी ठेवलेली आहे. बघू शकता. आणि पेन्सिल आहे ना, पेन्सिलनं त्या कॉईन भोवती असं गोलाकार काढून घ्यायचं आहे. आणि कातर घ्यायची आहे. आणि आता हा जो कॉईनचा वरचा भाग आहे ना तो छान कट करून घ्यायचा आहे. आता व्यवस्थित कट करायचं आहे. इथं सगळं म्हणजे मेहनत सगळी इथंच आहे समजा. तर छान त्या कॉईनवरून कॉईनचा जो आपण गोलाकार काढलेला ना त्याच्यावरनं, आणि हे असं दिसणार आहे. आणि आता तुम्हाला खोलून दाखवते मी. इथे दाखवते. तर आता बघू शकता तुम्ही, आपलं फ्लावर छान असं तयार आहे. पण आता म्हणावं तेवढं नाही व्यवस्थित आहे. तर आता त्यासाठी काय करायचं आहे, जे इथे एका कुठल्याही कळीजवळ किंवा एखाद्या कुठल्याही पंखाजवळ असं कट मारायचं आहे. आणि कट मारल्याच्या नंतर ना हे पूर्ण कट मारून घ्यायचं आहे. कोणत्याही पाकुळीजवळ असं कट मारायचं आहे. कट मारल्यानं हे असं दिसेल. आणि हे मध्ये जे गॅप आहे ना या खालच्या पाकळीवर हा वरचा भाग असा चिटकवून घ्यायचा आहे.
चिटकवून घेते. या भागावर अगदी थोडस मी आपले एअरबड्स असतात त्याच्याने थोडस असं लावून घ्यायचंय. तुम्ही इथे कलरचे सुद्धा हे वापरू शकता पेपर. तर आता हे असं लावून घेतलेलं आहे आणि आपलं सिंपल असं साधं असं छानसं फुल तयार आहे. आता इथे मला तर मी तर आधी एअरबड्सनं लावून घेतेय फेमिकॉल आणि माझ्याकडे असे काही बीड्स आहेत. तर हे बीड्स मी याच्यावर चिटकवलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही. तर असं छान असं आपलं तयार झालेलं आहे. अशा प्रकारे मग मी एवढे सारे बनवून घेतलेले आहेत. आता फ्लावर आता हे अर्ध काम झालेलं आहे आपलं. आता हे फ्लावर न ह्याच्यावर छान असे आपल्याला लावायचे आहेत. तर मग ते लावून घेऊया. लावून घेऊया. आता मी हे असं कापून घेतलेलं आहे. कुठलाही आकार तुम्ही घेऊ शकता. आता सगळे फ्लावर छान तुम्हाला जसे पाहिजे ना तसे तुम्ही इथे लावू शकता. तर आता मी इथून स्टार्ट करते. तर एक एक करून सगळे फ्लावर लावून घेते. आता टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ जे म्हणतात ना ते आता असं छानसं बनणार आहे आपलं. आता इथे साईडला मी ब्ल्यू लावणार आहे. तर ब्ल्यू टॅग केलेले जे आहेत ना ते ब्ल्यू घेते. तर हे ब्ल्यू आहे. मला 4 हवे. तर म्हणजे हे इथे एक लावू असं. तर हे काही क्रिस्टल म्हणजे असे टिकल्यासारखे आहेत. तर आता हे मी ह्याला पूर्ण मला दाखवलं की नाही ह्या काय टिकल्यासारखं आहे. तर आता ह्याला पूर्ण सगळीकडनं मी ना बॉर्डर करून घेणार आहे. आता स्टार्टिंग इथून करते. तर पहिला ना थोडस फेमिकॉल लावून घेतलंय मी आणि पिंक कलरची लावली. परत गोल्डन कलरची लावली आणि परत पिंक कलरची लावली. तर असं थोडस लावलेलं आहे. आता चारही बाजूने तसंच लावायचं आहे. जशी पट्टी लावली आहे तशी चारही बाजूने लावते आणि मग तुम्हाला दाखवते. आता हे ना असे बीट्स ठेवलेले आहेत आणि इकडनं असे चिटकवलेले आहेत. आता हे मधले बीट्स चिटकवते सगळे. तर थोडं फेमिकॉल लावून असे बीट्स चिटकवलेले आहेत. थोडेसे कमी केले, बजबज वाटत होतं म्हणून. सगळे छान असे चिटकवून घेतलेले आहेत. तर बऱ्यापैकी आपलं तयार झालेलं आहे. अजून बऱ्यापैकी राहिलेलं आहे तेही करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर वाटते आणि सोहम इथं झोपलेला आहे बरं का. आता हँग करायला खाली ना माझ्याकडे एक ब्लाऊजचं माझं नॉट उरलेलं होतं. आता त्याला मी इथं डेकोरेट करून घेते छान असं. आता हे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ आपलं हँगिंग क्राफ्ट तयार आलेलं आहे. बघा किती सुंदर बनलेलं आहे. अगदी पुष्ट्यापासून आणि कागदांच्या छोट्या तुकड्यांपासून बनवलेलं आहे. इथं मागं मी डबल टेप लावलेला आहे जेणेकरून निष्ठूने खाली. आणि हे सांगितल्याप्रमाणे माझ्या ब्लाऊजचे काही नॉट उरलेले ते तर त्याच्या दोऱ्यापासून हे बनवलेलं आहे. आणि मी आता हे इथं हँग करणार आहे. तर हे आपलं हँग झालेलं आहे आणि बघा किती छान दिसत हे. असं टाकाऊ बसून काहीतरी सुंदर अशी वस्तू बनली ना की आपल्याला पण किती आनंद होतो बघा. तर अशा प्रकारे मी एक साधा आणि सोपं जे क्राफ्ट आहे मी तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या अशा सुंदर सुंदर व्हिडिओची नोटिफिकेशन येतील. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि आता तुम्हाला मी एकदम क्लोजअप न दाखवते.